श्री गणेश पुराण भाग 2 क्रीडाखंड अध्याय 50 ते 53 काशीराजाचे गणेश लोकी गमन। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ। विधात्याने व्यासांना दियोदासाचे चरित्र सांगितले। गणेश कृपेने क्षिप्रप्रसादनाचे कसे कल्याण झाले तेही सांगितले। तेव्हा व्यासांनी प्रश्न केला, हे विधी, मागील कथेत क्षिप्रप्रसादन राजाला गणेश लोकी मुक्ती मिळाली असा उल्लेख आहे। कृपा करून त्या लोकांविषयी काही माहिती सांगा। ब्रह्मदेव म्हणाला, मी गणेश लोकांच्या संदर्भात नारदाला यापूर्वी सविस्तर सांगितले आहे। ही माहिती त्याने मृगदल ऋषींना सांगितली। त्यांच्याकडून ती काशीराजाला श्रुत झाली। गणपतीने आपल्या कामदायिनी नामक अंगीभूत शक्तीच्या योगाने इक्षु समुद्रात जो लोक निर्माण केला तोच गणेश लोक होय। त्याला स्वानंद भुवन व निजलोक अशी अन्य नावे आहेत। जे जन्मोजन्मी गणेश भक्ती करतात त्यांना या लोकाची प्राप्ती होते। येथे वास्तव्य करणाऱ्यांना राग द्वेष सुख दुःख जन्म जरा मृत्यू आदी द्वंद्वयुक्त संवेदना त्रास होत नाहीत। येथील कल्पवृक्ष त्यांना जे हवे ते देतो। सिद्धी व बुद्धी त्यांची सेवा करतात। एके दिवशी मृगदल ऋषी काशीराजाला भेटण्यास गेले होते। त्याच्या विनंतीवरून मृगदलांनी त्याचे संपूर्ण भविष्य सांगितले। ते म्हणाले, हे राजा, कालांतराने देवांतक आणि नरांतक हे दोन दैत्य त्रिभुवनाला संत्रस्त करतील। तेव्हा त्यांचा नाश करण्यासाठी गणपती कश्यप रूप महोत्कट म्हणून अवतार घेईल। तो लहानपणीच तुझ्याकडे येऊन राहील। येथील वास्तव्यात अनेक दैत्यांना ठार करील। तू त्याची मनोभावे सेवा कर। त्याच्या कृपेने तुला गणेश लोक प्राप्त होईल। ते ऐकून राजा धन्य धन्य झाला। नंतरच्या काळात तशीच परिस्थिती उद्भवली। महोत्कट काशीराजाकडे आला। तो विनायकाचा अवतार आहे हे आधीच माहीत असल्यामुळे काशीराजा त्याची सर्वतोपरी सेवा करीत असे। अवतार कार्य पूर्ण झाल्यावर महोत्कट गणेशलोकी निघून गेला। त्याच्या विरहाने काशीराजा भ्रमिष्ठासारखा वागू लागला। विनायका विनायका असे म्हणून दिसेल त्या वस्तूला आलिंगन देऊ लागला। काशीराजाची अवस्था जाणून मृगदलांनी त्याची त्वरेने भेट घेतली। मृदू शब्दांनी त्याचे सांत्वन केले, त्याला धीर दिला। ते म्हणाले, हे राजा, गणेश लोक 5 सहस्त्र योजने विस्तीर्ण आहे। तेथील भूमी स्वर्णमय आणि रत्नजडित आहे। तेथील संपूर्ण वैभवाचे मी काय वर्णन करणार। व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही रूपात गणाधीशच तेथे विराजमान आहे। त्याच्या परमकृपेशिवाय त्या लोकात कोणालाही प्रवेश मिळत नाही। सर्व कर्मांची निष्कृती झाल्याशिवाय तेथील गती प्राप्त होत नाही। तुझा पुण्यभोग अजून बाकी आहे। 5000 वर्षे राज्य उपभोग घेतल्यानंतरच तुला तेथे जाता येईल। म्हणून आधी धीर धर, स्वतःला सावर। उर्वरित आयुष्य गणेशाची आराधना कर, त्यातच तुझे कल्याण आहे। मृगदल ऋषींचा उपदेश शिरसावंद्य मानून काशीराजाने 5000 वर्षे तपश्चर्या केली। तो प्रदीर्घ कालखंड पूर्ण झाल्यावर माघी चतुर्थीच्या दिवशी मंगळवारी काशीराजाने आपली नित्यकर्मे आटोपली। गणपतीची षोडशोपचारे पूजा केली। ब्राह्मणांना अपार दानधर्म केला। याचकांना संतुष्ट केले। परिवारातील सर्वांचे सांत्वन केले। आप्तमित्रांच्या गाठीभेटी घेतल्या। मग तो आतुरतेने गणेश दूतांची वाट पाहू लागला। अल्पावधीतच एक दिव्य विमान आले। त्यात तेजस्वी गणेशदूत होते। त्यांनी काशीराजाला विमानात बसण्याची विनंती केली। राजाने राज्याची धुरा आपल्या विश्वासातल्या प्रधानांवर सोपवली। त्यांना प्रजेची नीट काळजी घेण्यास सांगितले। अशा प्रकारे इहलोकीची सर्व कर्तव्ये पूर्ण करून त्या राजाने प्रसन्न मनाने विमानात प्रवेश केला। तो दिव्यदेही झाला। त्याला निरोप देताना सर्व प्रजानन अतिशय व्यथित झाले होते। काशीराजाला घेऊन विमानाने अवकाशात उड्डाण केले। मार्गामध्ये सर्वप्रथम पिशाच लोक लागला। राजाला नवल वाटले। त्याने मोद आणि प्रमोद या गणेशदूतांना त्याविषयीची माहिती विचारली। ते म्हणाले, ज्यांच्या इच्छा आणि वासना तीव्र असतात, ज्यांनी आयुष्यभर दुष्कर्मे केलेली असतात, ज्यांच्या अंतःकरणात प्रचंड आसक्ती द्वेष लोभ क्रोध कौर्य असते, ज्यांनी आत्महत्या केलेली असते, अशी माणसे मृत्यूनंतर पिशाच होऊन या लोकी येतात। पुढे आणखी एक लोक लागला।
तेथील लोक भयंकर स्वरूपाचे, अक्राळ विक्राळ देहाचे व अत्यंत हिडीस असे होते. राजाने त्या लोकाविषयी विचारले. गण म्हणाले, राजा, हा राक्षस लोक आहे. जे लोक वेदांनी उपदेशिल्याप्रमाणे विहित आचरण करीत नाहीत, नित्यकर्मे करत नाहीत, अशा लोकांना अंती हा लोक प्राप्त होतो. त्यानंतरच्या प्रवासात गंधर्व लोक, सिद्ध लोक, चारण लोक, यक्षलोक, गुह्यक लोक, इंद्रलोक, अग्निलोक, यमलोक, कुबेरलोक, वरुणलोक, वायुलोक, सूर्यलोक, चंद्रलोक, गोलोक, सत्यलोक, विष्णुलोक, शिवलोक असे अनेक लोक राजाच्या दृष्टीस पडले. गणेशदूतांनी त्या सर्व लोकांची माहिती त्याला सांगितली. इंद्राची अमरावती तसेच विधी, हरी आणि हर यांचे रमणीय लोक पाहून राजाला फारच धन्यता वाटली. त्यानंतर विमान अत्यंत गडद अंधारात प्रवेशले. तेथे मागचे पुढचे असे काहीच दिसत नव्हते. विमानाच्या तेजामुळे राजाला त्या अंधाराचे भय वाटले नाही. पुढे त्याला प्रचंड गुहेसारखे मुख असलेली अत्यंत लखलखीत अशी भ्रामरी शक्ती दिसली. तिचे तेज असह्य होऊन तो मूर्छित पडला. गणेशदूतांनी त्याला शुद्धीवर आणले. त्यानंतर विमानाने दिव्य आणि मनोहर अशा गणेश लोकात प्रवेश केला. तेथील भूमी स्वर्णमयी आणि रत्नखचित होती. तेथे सोन्या रुपयाची भव्य मंदिरे, प्रसाद व गोपुरे होती. तेथील भव्यता, पावित्र्य, रमणीयता आणि सौंदर्य पाहून काशीराजा अगदी थक्क होऊन गेला. तेथील अनुपम तेजस्वी असे स्त्री पुरुष पाहून त्याला मोठा आल्हाद वाटला. तेथे त्याने इक्षुरस प्राशन केला. गणेशदूतांनी त्याला आपल्या स्वामींपाशी नेले व म्हणाले, महाराज, आपल्या आज्ञेनुसार आम्ही या श्रेष्ठ भक्ताला येथे आणले आहे. त्यावेळी तो महागणपती सहस्त्र पाकळ्या असलेल्या अत्यंत दिव्य आणि तेजपुंज अशा कमळाच्या मध्यभागी उत्तम मऊ वस्त्रांनी मंडित अशा पलंगावर विश्रांती घेत होता. आपल्या आराध्य दैवताला सम्मुख पाहून राजाचे अंतःकरण भरून आले. त्याने दोन्ही हात जोडून त्यास नमस्कार केला. गणपती उठून बसला. काशीराजाला पाहून त्याचा आनंद गगनात मावेना. त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. त्याने पुढे जाऊन राजाला दृढ आलिंगन दिले. त्याची प्रेमाने विचारपूस केली. राजाने त्याच्या स्तुतीपर 10 श्लोक म्हटले. त्या स्तवनाने गणाधीश फारच प्रसन्न झाला. तो म्हणाला, हे राजा, आता तुला जन्म मरण नाही. तू या स्वानंद भुवनातच नित्य वास्तव्य कर. त्या आशीर्वचनाने राजा धन्य धन्य झाला. एवढा कथाभाग सांगून ब्रह्मदेव व्यासांना म्हणाला, हे मुने, तुझ्या जिज्ञासापूर्तीसाठी फार नंतर घडलेला इतिहास मी आधी सांगितला. महोत्कटाचे चरित्र अजून पूर्णपणे सांगून झालेले नाही. आता मी तुला विनायकाने अर्थात महोत्कटाने शुक्ल ब्राह्मणाकडे भोजन केल्यानंतर पुढे कोणकोणते प्रसंग घडले ते सांगतो. ते पुढील अध्यायात आहेत. अशा रीतीने गणेश पुराण भाग 2 अध्याय 50 ते 53 समाप्त. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ.